अरे तुमच्या भाऊले जाणं तर अलिबाग मग कसं सर्वांनी घेतलं बॅगा माय खांद्यावर टांगून दिलं जाऊ द्या म्हणे तुम्ही दोन्ही बी जण आणि गाड्या वगैरे पॅक करा म्हणे मस्तपैकी म्हटलं ठीक आहे उतरलं काले गाडी मस्त पॅक केली आणि बसले रे भाऊ गाडीमध्ये यांची वाट पाहत आता यांची वाट पाहता पाहता आम्हाला झाला भाऊ अर्धा पाऊण तास डायरेक्ट कोणच्या कावा आले आणि मग म्हटलं बसा लवकर फटाफट सर्व तयारी झालेली मग तिथून निघाले आणि आमचा एक गडी गायब होता भाऊ चला सांगतो तुम्हाला कोणतं आमचा ताईंचा मुलगा म्हणजे कृष्णा आता त्याच्या नसामध्ये क्रिकेट होतो इतका क्रिकेट पटतो की विचारूच नका म्हणजे कसं त्याची मॅन ऑफ द मॅच होती पण कसं आम्ही त्याला जबरदस्ती उचलून घेऊन आले आणि चाललं म्हटलं पण ट्रॅफिक तर विचारूच नका आणि तुम्ही चिमण्यांच्या घर टपा कसे घर आहे भाऊ इथे डायक मला तर पाहता पाहता हसू ये भाऊ पाहुणा त्याला म्हटलं का हो पाहुणा जसं काही चाऊ माऊ भूक लागली म्हटलं अरे बघ फाकाव म्हणे गाडी तुला काय करणे का माहिती आहे ना जोशी वडेवाले भाऊ एकदम फेमस वडेवाले बरं का मग पाहुणा देऊन आपण इथूनच खाऊ तुम्हाला जे खाणे ते खाऊन घ्या पोट भरून मग एक पाहुणा दे लागलं बोला लाईनला गर्दी भरपूर होती यांनी कुपन वगैरे घेतले आणि लागले लाईनीला आणि तिथून मी गेलो घेतलं मस्त पैकी प्लेट आहे आता एक एक जणाला दोन दोन वडापाव होतं तुम्हाला दोन खाणे तीन खाणे चार खाणे किती बी खा म्हणे मग कसं आम्ही घेऊन घेतले पण मी आणि आमचं छोटं होतं आम्ही त्यात तीन काय आणि चार काय वडापाव टेस्ट जेवढी खतरनाक होते विचारूच नका ना मग यांचं संरव संपलं भाऊ आणि यांनी मागवली आईस्क्रीम मग माय पण डोकं चाललं मी पण मागवला कोक आता कोक घेतला मस्तपैकी इकडे तिकडे आणि चला म्हटलं फटाफट तर मित्रांनो कसं आहे अजून आपल्याला बरं 2 तास लागणार आहे अलिबाग जायला तर आपण अलिबागमध्ये भेटणार आहे तोपर्यंत जय श्रीराम जय खानदेश फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.